एका गावात एक चांगला माणूस वारला होता। कुटुंबियांनी त्याचे प्रेत स्मशानभूमीत नेण्यास सुरुवात केली। तेवढ्यात अचानक एक सावकार आडवा आला आणि म्हणाला, या माणसावर माझे 5 लाखांचे कर्ज आहे, आधी मला पैसे द्या, मगच मी प्रेत स्मशानभूमीत नेऊ देईन। तेव्हा त्या व्यक्तीच्या 3 मुलांनी त्याला सांगितले, आम्ही तुला पैसे देणार नाही, बापाचे कर्ज बाप जाणे, त्यांचे प्रेत घेऊन जायचे तर जा। हे ऐकून संपूर्ण गाव त्या 3 मुलांची निंदा करू लागले। आता अंत्ययात्रा बराच वेळ तिथेच थांबली होती। मग ही बातमी त्या माणसाच्या मुलीपर्यंत पोहोचली। मुलगी लगेच वडिलांच्या प्रेताजवळ आली, तिच्या डोळ्यात पाणी आले। तिने आपले सर्व दागिने आणि पैसे सावकाराला दिले आणि म्हणाले, जर या सर्व गोष्टींनी तुझे कर्ज पूर्ण होऊ शकत नसेल तर मी स्वतः तुझे सर्व कर्ज फेडेन। हे ऐकून सावकार त्या मुलीकडे आले आणि म्हणाले, बेटी, खरं तर मला तुझ्या वडिलांकडून 5 लाख घ्यायचे नाहीत, तर त्यांना द्यायचे आहेत, पण हे पैसे मी कोणाला द्यायचे हे मला समजत नव्हते, म्हणून मी ही योजना आखली। मुली, मी हे पैसे तुझ्या हाती देतो। माझी इच्छा आहे की प्रत्येक मुलगी तुझ्यासारखी असावी। 3 पुत्रांची मान शरमेने झुकली। अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।